ठाणे शहर में यातायात ट्रैफिक के लिए रास्ता निकालने के लिए भविष्य में स्वयंचलित पॉड टैक्सी प्रकल्प सबसे जरूरी। उसी का एक भाग प्रायोगिक तत्व पर ठाणे महापालिका क्षेत्र में घोड़बंदर मार्ग पर भाईंदरपाड़ा मेट्रो स्टेशन से विहंग हिल सर्कल्स तक पॉड टैक्सी पायलट प्रोजेक्ट बनाया जाएगा। और यह जानकारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने दी। ठाणे महानगर पालिका क्षेत्र में विविध विकास कार्य की महत्वपूर्ण बैठक लेने के लिए परिवहन मंत्री प्रताप सरनाईक की अध्यक्षता में महापालिका मुख्यालय के अरविंद पेंट से सभागृह में यह बैठक हुई। ओला माजीवाड़ा परिसर में विकास कार्य MMRDA के जरिए होने वाले कार्य पॉड टैक्सी, उसी प्रकार पॉड टैक्सी के साथ मल्टी मॉडल इंटीग्रेशन विषय पर विचार विमर्श किया गया। इस बैठक में महा मेट्रो के व्यवस्थापक संचालक श्रवण हार्दिकर, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोड़े, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जीजी गोदेपुरे एवं शंकर पटोले, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसरवानी, कार्यकारी अभियंता संजय कदम आदि की उपस्थिति रही। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रामुख्याने ह्या जिल्ह्याला ज्यांनी विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न गेले 20 वर्षापासून केलेले आहेत, त्यांचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पॉड टॅक्सीची संकल्पना जी आहे BKC येथे गेल्या वर्षी त्यांना परवानगी दिली आणि तशाच पद्धतीनं जी पॉड टॅक्सी आहे ती इंटरनल मेट्रो आणि आपली मेट्रो याला पॅरलल एक हवाई वाहतूक व्हावी ही माझी संकल्पना होती। त्यामुळे माझ्या मतदारसंघातील घोडबंदर भागातील भाईंदरपाडा ते विहंग हिल्स पर्यंतचा रस्ता ह्या प्रायोगिक तत्वावर पॉड टॅक्सीसाठी देण्याचा आता निश्चित करण्यात आलेला आहे आणि यासाठी एकही रुपया महापालिकेचा किंवा राज्य शासनाचा खर्च होणार नाही। प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी ते पॉड टॅक्सीचं निर्माण करतील। जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सांगण्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा येथे यांना एक जागा सुचवली होती आणि ते काम जवळजवळ 80% आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी BKC मध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे। तशाच पद्धतीची परवानगी मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिका ही त्यांना देण्याचा आमचा विचार आहे आणि तसं आम्ही आता धोरण निश्चित केलेलं आहे। त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे ती हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा निघू शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे। त्यासाठी एकही रुपया महापालिकेचा खर्च होणार नाही। जर भविष्यामध्ये त्यांना PPP तत्वावर करायचं असेल तर ती परवानगी आम्ही देऊ किंवा केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आणावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉड टॅक्सीची संकल्पना राबवावी असा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी मान्य केला आणि त्यानुसार त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं। 17 तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर हे धोरण निश्चित होईल। परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते JP हा रस्ता 60 मीटरवर आणि त्याचबरोबर भाईंदरपाडा ते आमचं विहंग हिल्सचं सर्कल हे 40 मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील 2 ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉड टॅक्सी घेण्याचा तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। रिजन मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी रोपवे ची संकल्पना जी मी मांडली होती ती कुठे वापरता येते का आणि ज्या ठिकाणी पॉड टॅक्सीची संकल्पना वापरता येते का अशा पद्धतीचा निर्णय गेल्या कॅबिनेटमध्ये आम्ही घेतलेला आहे। मी प्रस्ताव दिल्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला अनुमती दिली आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की हेमाबाद क्षेत्रामध्ये आधी सर्वेक्षण होणं गरजेचं आहे की कुठे आपण रोपवे निर्माण करू शकतो, कुठे पॉड टॅक्सी निर्माण करू शकतो, कारण वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि रस्त्यावरील वाहतूक ही तुम्हाला हवेमध्ये नेण्याशिवाय भविष्यामध्ये पर्याय नाही। त्यामुळे जास्तीत जास्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे काही आम्ही निर्णय घेतोय।
त्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली आणि आयुक्तांशी माझं चर्चा झाली. 15 मार्च पर्यंत डेडलाईन दिलेली आहे. जे काही मिसिंग लिंक आहे किंवा जी काही विकास कामांसाठी काही ऍक्विजिशनची प्रक्रिया करायची आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे मी सूचना संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आणि 15 मार्चची डेडलाईन दिलेली आहे. 15 मार्च पर्यंत ते ऍक्विजिशनची जी प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही पुढची तयारी करा असं मी त्यांना महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहे.